6 ते 8 हे वचन आपण वाचणार आहोत. फॉर द रेफरन्स, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो. म्हणजे तो त्याचवर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नवत, माझे मार्ग तुमचे मार्ग नवत, असे परमेश्वर म्हणतो. praise the Lord. This is a very strong message from God. Hallelujah. परमेश्वराची एक इच्छा आहे. परमेश्वराची एक इच्छा आहे की आपण सगळे कशा रीतीने वाचले जाऊ. आमेन. आपण कशा रीतीने वाचले जाऊ, आपल्या जीवनाचं किंवा आपल्या जीवाचं रक्षण, संरक्षण, तारण कशा रीतीने होईल याबद्दल परमेश्वर या वचनामध्ये काय करत आहे, एक अद्भुत मेसेज आपल्याला देत आहे. आणि तो म्हणत आहे, संदेश म्हणत आहे की आता वेळ आहे, जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत तुम्ही काय करा, परमेश्वराचा शोध करा. हालेलुया. परमेश्वरचं वचन काय सांगत आहे, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोपर्यंत त्याला जोपर्यंत परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोपर्यंत तो तुम्हाला भेटणार. हालेलुया. आणि आज देवाच्या लेकरांनो, ही आनंदाची बाब आहे, आनंदाची खबर आहे की आज आपल्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. आमेन. आज तुम्हाला परमेश्वर भेटू शकतो. आज तुम्ही परमेश्वराला भेटू शकता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या लेकरांनो, एखादी गोष्ट आपल्याला केव्हा भेटते बरं? एखादी गोष्ट आपल्याला केव्हा भेटते? ज्यावेळेस आपण त्याला शोधतो, ज्यावेळेस आपली नजर त्याच्यावरती जाते. ज्यावेळेस आपण एखाद्या मार्केटमध्ये जातो आणि मार्केटमध्ये बरीच गर्दी असते, पण आपल्याला एखादा आपल्या जवळचा मित्र दिसला, आपण त्याला हाक मारून म्हणतो, ए दादा, येस किरण दादा, प्रेज द लॉर्ड. लांबूनच, रमेश दादा, प्रेज द लॉर्ड. कारण की आपल्या जवळचे व्यक्ती आपल्याला त्या गर्दीमध्ये काय आहे, दिसलेले आहे. त्या नजरेने त्यांना ओळखलेला आहे, त्या नजरेने त्यांना शोधलेला आहे. तशाच रीतीने देवाच्या लेकरांना जोपर्यंत तुम्ही त्याला ओळखणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते सापडणार नाही. आणि ओळखण्यासाठी ती गोष्ट तुमच्या संपर्कामध्ये असली पाहिजे. हे का नाही? आपण आयरे गेलेला आवाज देत फिरतो का? आयरे गेलेला आवाज देत फिरतो आपण? काय म्हणतील आयरे गेलेला आवाज देत फिरलं तर? हे का नाही? आपण जे आपल्या ओळखीचे आहे, ज्यांच्यासोबत आपला संपर्क आहे, ज्यांच्यासोबत आपला काय संबंध आहे, त्यांना आपण काय करतो, हक्काने आवाज देतो. आणि परमेश्वर म्हणतो, तोच हक्क, तोच संबंध काय करा, माझ्या सोबतचा तुम्ही ओळखून घ्या. तशाच रीतीने देवाच्या लेकरांना दुसरी बाब म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट कधी प्राप्त होते, ज्यावेळेस एखादी गोष्टीचा आपण शोध करत असतो. जोपर्यंत तुम्ही त्याचा शोध करत नाही तोपर्यंत ती तुम्हाला सापडत नाही. मला कपडे घ्यायचे आहे, मला कपडे घ्यायचे आहे. अरे बेस्ट कपडे कुठे भेटतात, चांगले चांगले कपडे कुठे भेटतात? ठीक आहे. आपल्याला का साधी भाजी जरी घ्यायची तर आपण विचार करतो की नाही, इकडं नाही, बरोबर हा भाजीवाला बरोबर देत नाही, तो भाजीवाल्याकडे ताजा ताजा भाजीपाला असतो त्याच्याकडे. साध्या गोष्टी देखील आपण शोधतो. लेकरांना क्लास लावायचे, अरे हा क्लास जवळ आहे पण इथे काही बरोबर शिकवत नाही, तो लांब आहे, पण त्या क्लासला काय करतो आपण, शोधतो, आपण जास्त माहिती काढतो, आपण इकडे जाऊ आणि विचार करतो आपण. हालेलुया. समजा तुम्ही माझ्याशी समजा की जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीचा शोध करत नाही तोपर्यंत ती आपल्याला सापडत नाही. आपण जर विचार करत बसलो की मला असं भेटेल, मला तसं भेटेल, मी फक्त घरी बसून विचार केला की मी उद्या कामाला आहे कुठे अस्तित्व
अस्तित्वामध्ये आहे कुठे? घरी बिछाण्यामध्ये. पण विचार करतोय की मी काय कुठे आहे? ऑफिसला आहे. मी ऑफिस मध्ये काम करतो, होईल काय काम? मी घरी आहे आणि घरी बसून मी काम शोधतोय, तर मला भेटेल का काम? मला जायला लागेल, शोधायला लागेल. हालेलुया. मला एखादी गोष्ट हवी आहे, तर ती गोष्ट पाहिजे, जी मला गोष्ट हवी आहे त्याचा मला शोध करायला लागेल. मला मार्केटला जायला लागेल की कुठे ती काय आहे, कशी आहे, कुठे भेटते. आमेन. आणि म्हणून देवाच्या लेकरांना जोपर्यंत तुम्ही शोधणार नाही, तोपर्यंत तुम्हाला नैसर्गिक गोष्टी सापडत नाही, तर मग देवाच्या गोष्टी कशा भेटतील? आमेन. जर नैसर्गिक गोष्टी आपल्याला शोधल्या नाही, तर भेटणार नाही, सापडत नाही, तर पवित्र आत्म्याच्या गोष्टी, परमेश्वराच्या वचनाच्या गोष्टी आपण जर शोधल्या नाही, तर आपल्याला कुठून भेटणार? हालेलुया. हो, तो तरुण जो श्रीमंत होता, तो सर्व काही असून शोध करत होता की सार्वकालिक जीवन मला कसं प्राप्त होईल, आणि म्हणून तो येशूचा शोध करत होता. हालेलुया. He was searching. जक्कायाकडे खूप पैसे भरून कपाट भरून पैसे होते, पण तरी पण काहीतरी त्याच्या जीवनामध्ये एक पोकळीता होती, एक उणीव होती, आणि म्हणून तो कोणाचा तरी शोध करत होता. तो येशूचा शोध करत होता की येशूला मला unless and until you search, जोपर्यंत तुम्ही शोधणार नाही, तुम्हाला काहीही सापडणार नाही. आणि मग प्रभू म्हणतो, अरे मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल, शोधा म्हणजे सापडेल, तो का म्हणजे जोपर्यंत तुम्ही शोधणार नाही, तोपर्यंत तुम्हाला काही सापडणार नाही. आणि देवाच्या लेकरांनो, दिवस असे येत आहे की मनुष्याला ते दिवसानुदिवस काय बनवत चाललेले आहेत? आळशी बनवत चाललेले आहेत. काय बनवत चाललेले आहेत? आळशी बनवत चाललेले. सगळ्या गोष्टी त्याच्या जवळ आहे, आणि म्हणून मनुष्य काय राहिलेला आहे? पहिलेच जर वेळ तुम्ही बघितला तर आपल्या माता बहिणी काय करत होते? लांब जाऊन विहिरीवरून पाणी आणत होते पिण्यासाठी. आज बटन दाबलं की लगेच मोटर चालू, नळ उघडला की घरी पाणी येते. राजाच्या बाजूला दोन त्याचे सेवक असायचे, पंखे आणि हवा त्याला घालण्यासाठी. किती त्यांचे हात दुखत असते. आता बटन लावलं की काय? आता तर परिस्थिती अशी, बटन दाबायला देखील उडायला नको, पडल्या रिमोट बघतात, रिमोटने बटन लावून फॅन चालू करतात, एसी चालू करतात. मनुष्य जेवढा आधुनिक होत राहिलेला आहे, तेवढा तो जास्त आळशी होत राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे जेवढा तो आळशी होत राहिला, तेवढे त्याला जास्त रोग लागत राहिलेले आहेत. त्याच्यामुळे त्याला जास्त रोग लागत राहिलेले आहेत. एक्झॅक्टली तशाच रीतीने, जशा नैसर्गिक मध्ये आपण जशा सर्व गोष्टी आपल्याला आयत्या भेटत राहिलेल्या आहेत, आपण आळशी होत राहिलेलो आहोत, तशाच रीतीने आध्यात्मिक रीतीमध्ये देखील आपल्याला शोधण्याची जिज्ञासा हळूहळू कमी होत राहिलेली आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये मला रस कमी होत राहिले का? की आपल्याला कुतूहलता नाही पाहिजे का? की माझ्या आतमध्ये जे शरीर आहे, मला त्याला बघता येईल का? माझ्या आतमध्ये जे शरीर आहे, मला त्याला बघता येईल का? बायबल सांगतं की पॉल म्हणतो, मी एका मनुष्याला ओळखतो ज्याला मी पाहिलं पण सांगू शकत नाही. पॉल या पृथ्वीवरती होता, आणि त्याचं शरीर 3ऱ्या स्वर्गापर्यंत जाऊन आलो. 3ऱ्या स्वर्गापर्यंत तो म्हणला, मी काय सांगू शकत नाही. द डायमेन्शन वॉज दी एक्सप्रेशन्स, दी फिलिंग्स, ते मी तुम्हाला सांगू शकतो. ते मानवी बुद्धीची गरज. आत्म्याचे दान कसे कार्य करतात, परमेश्वराचं वचनाचं रहस्य
आहे, माझ्यासाठी काय आहे, या चर्च मध्ये माझा रोल काय आहे. हालेलुया. याच्याबद्दल आपल्याला जिज्ञासा नाही का? प्रभूने मला त्याच्या वचनासाठी का निवडलेला आहे, प्रभूने मला हा विश्वास का दिलेला आहे, प्रभूने संदेश मला का दिलेला आहे, काय कारण असावं. जिज्ञासा आज मनुष्यामध्ये संपत राहिली, बिकॉज त्याच्याकडे सगळं रेडीमेड मटेरियल आहे. मोबाईल दाबला की हा संदेश चालू होतो, मोबाईल दाबला की तो संदेश चालू होतो, मोबाईल दाबला की हे गाणं चालू होतं. इट इज ऑल ऑन द फिंगर टिप्स. सगळं त्याच्या बोटाच्या खेळावरती आहे. आज त्याला काही शोध करायला लागत नाही. आणि म्हणून त्याची परमेश्वराविषयीची तहान, परमेश्वराविषयीची भूक काय होत राहिलेली आहे, कमी होत राहिलेली आहे. तो आध्यात्मिक रीतीने आळशी होत आहे. मला खूप आदर वाटतो, मला खूप अभिमान वाटतो प्रभू मध्ये, की देवाच्या कृपेने प्रभूने मला असे लोक दिलेले आहेत की जे जवळ राहत नाही, जे लांब राहतात, पण लांब राहून देखील त्यांना चर्च लांब आहे याचा कंटाळा वाटत नाही. ओ मला चर्चला किती लांब जायला लागतं याचा त्यांना कंटाळा. हालेलुया. मला आदर वाटतो तुमच्याबद्दल, कारण की प्रभू तुमच्यामध्ये कार्य करतात. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, मला तुम्हाला हे सांगणं आहे की तुमच्यामधली तहान, तुमच्यामधली भूक कधीच कमी होता कामा नये. तुम्ही शोधलं पाहिजे की प्रभू माझ्यासाठी कोण आहे. हालेलुया. प्रभूने मला जर या ठिकाणी पाठवलेलं आहे, प्रभूने जर मला या ठिकाणी उभा केलेला आहे, तर केवळ याच्यासाठी की तुम्हाला समजावं की तुम्ही प्रभूमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला प्रभूमध्ये तुम्ही कोण आहात. आमेन. हालेलुया. जसं एखाद्या फॅमिलीमध्ये तुमचा ज्यावेळेस जन्म झाला होता, कोणीतरी तुम्हाला सांगत होतं की तुमची मम्मी आहे, तुमचे वडील आहे, हे तुमची आत्या आहे, ही मावशी आहे, ते काका आहे. आणि हळूहळू जसे तुम्ही वाढत गेलात, तुम्हाला काय कळायला लागलं, आपलं संबंध त्याच्यासोबत काय. तशा रीतीने या जागेमध्ये मला एकच कारण आहे, एकच संबंध स्थापण्याचा उद्देश आहे की तुम्ही प्रभूंची वधू आहात आणि प्रभू येणार आहे तुमच्यासाठी. हे काम मला प्रभूने दिलंय तुमच्यासाठी, तुम्हाला सांगण्यासाठी आणि सुवार्ता गाजवण्यासाठी. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आज तुम्हाला शोध घ्यायचा आहे, तुम्हाला शोधायचं आहे की माझ्या जीवनामध्ये मला प्रभूसाठी काय करायचं. आमेन. जसं लेकरं परीक्षा आली की काय करतात, आन्सर शोधतात. अरे हे इम्पॉर्टंट आन्सर आहे, हे कुठे आहे, हे महत्वाचं आन्सर आहे, याला मार्क करून ठेवा. शेवटचे पेपरचे 2 तास राहिले की अजून जास्त स्पीडने बुक चालतात. अरे हे इम्पॉर्टंट आहे, ते इम्पॉर्टंट आहे, करतात की नाही, चालतात की नाही पुस्तक. तशाच रीतीने आता या परीक्षेला 2 तास पेक्षा कमी राहिलेले आहेत. ही जी जगाची परीक्षा येत आहे, आपल्याला त्याच्यामध्ये थांबायचं नाही. म्हणून आज शोधा, उत्तर सापडेल तर तुम्ही वाचले जाता. हालेलुया. जर आज तुम्हाला उत्तर सापडलं तर तुम्ही वाचले जाता. आज तुम्ही त्या प्रश्नाला शोधा, आज त्या उत्तराला शोधा की ते कुठे आहे. आमेन. बायबल सांगतं देवाच्या लेकरांनो की प्रभू म्हणतो की आज जर तुम्ही मला शोधलं तर मी तुम्हाला भेटेल. आज जर तुम्ही मला शोधाल तर तुम्हाला मी भेटेल. जक्कायाने त्याला शोधलं आणि जक्कायाला तो भेटला. जक्कायाने त्याला स्वीकारलं. आमेन. तरुण श्रीमंत मुलगा जो होता त्याने येशू ख्रिस्ताला शोधलं आणि येशू ख्रिस्त त्याला भेटला. पण येशू ख्रिस्ताला त्याने लोकून दिलं, त्याचा संदेश लोकून दिला. आज तुम्ही जर त्याला आवाज दिला तर तो तुम्हाला प्राप्त होईल. पण प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे खूप महत्वाचं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लेकरांनो, सी अनलेस ज्यावेळेस तुम्हाला बरं नसतं, डॉक्टरला तुम्ही कुठे शोधता? गार्डन मध्ये का नाही, हॉटेलमध्ये का नाही? वेर यू फाइंड द डॉक्टर? तुम्ही डॉक्टरला कुठे शोधता ज्यावेळेस तुम्हाला बरं नाही येतं? ज्यावेळेस कंडिशन सिरियस होऊन जाते, जीवन आणि मरणाचा प्रश्न येतो, तुम्ही कुठे पळता? आपण कुठे पळतो? मनुष्य कुठे पळतात? का? हॉस्पिटलला का?
That is a place, there is a place where you can find the doctor. ती जागा आहे जिथे तुम्हाला डॉक्टर उपलब्ध आहे, जिथे तुम्हाला डॉक्टर भेटतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तशाच रीतीने देवाच्या लेकरांनो परमेश्वर कुठे भेटणार? सत्य इज अ गॉड्स प्रोव्हाइडेड प्लेस. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला कुठे भेटणार? ती एक विशेष जागा आहे. त्या जागेमध्येच तुम्हाला परमेश्वर भेटणार आहे. आणि जर तुम्ही त्या जागेवरती गेलात तर तुम्हाला परमेश्वर भेटल्याशिवाय राहणार नाही. आमेन. आणि ती जागा कुठे आहे? ती जागा या वचनामध्ये आहे, या बायबल मध्ये आहे. जिथे कुठे असाल तुम्ही, ट्रेन मध्ये असाल, गार्डन मध्ये असाल, हॉटेल मध्ये असाल, घरामध्ये बसलेले असाल, गर्दीमध्ये बसलेले असाल, एकटे खोपऱ्यामध्ये रडत बसले असाल, पण हे वचन जर तुम्ही बघितलं तर या वचन जर तुम्ही वाचलं तर प्रभू तुम्हाला या वचनामध्ये भेटेल. आमेन. देयर इज ओन्ली वन प्लेस. एक जागा आहे की जिथे प्रभू तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. एक जागा आहे जिथे तुम्हाला प्रभू भेटू शकतो आणि ते केवळ त्याचं वचन आहे. तुम्ही त्याच्या वचनाला लोटून त्याला कधी प्राप्त करू शकत नाही. हालेलुया. परमेश्वराच्या वचनाला नाकारून परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही. परमेश्वराच्या वचनाला दुय्यम स्थान देऊन परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही. परमेश्वराच्या वचनाला हलक्या रीतीने घेऊन तो माझ्या जवळचा आहे हे असं करून प्रभूला तुम्ही पटवू शकत नाही. But Jesus said, प्रभू काय म्हटला? जर तुमच्या माझ्यावरती प्रेम आहे तर काय करा? वचन पाळा. आमेन. माझे काय करा? वचन पाळा. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो आज तुम्हाला मला हे सांगणं आहे की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे. तुम्ही त्याला शोधाल तर तो तुम्हाला भेटेल. हालेलुया. दररोज आणि दररोज परमेश्वर वाट बघत आहे तुमची. बायबल काय सांगते? संदेशला काय म्हणतो बघा? तो म्हणतो की जे चुकीचे वागणारे आहेत त्यांनी त्यांचा मार्ग सोडो. प्रभूची इच्छा आहे की आज प्रत्येक वाईट काम करणाऱ्याने त्याचा मार्ग सोडावा आणि त्याच्या वचनाकडे वळावं. हालेलुया. ही देवाची इच्छा आहे. देवाच्या लेकरांनो तुमची इच्छा काय आहे आज? आमेन. बिकॉज जर आज तुम्ही त्याला शोधलं तर लक्षात राहू द्या की परमेश्वर तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणारच नाही. हालेलुया. पण आज जग आणि जगातल्या गोष्टीमध्ये मनुष्य मस्त होऊन जगत आहे. हालेलुया. मनुष्य मस्त होऊन जगत आहे. मनुष्य व्यस्त होऊन जगत आहे. मेक दिस पॉइंट टुनाइट. सी, आज तुम्ही जगातल्या लोकांना विचारलं, से आय वांट टू टेल यू, मला तुम्हाला विचारू द्या, जे लोक आज चर्चला नाही आले त्यांना तुम्ही जाऊन सांगा, त्यांना विचारा की तुम्ही चर्चला का नाही आलात, आणि त्यांच्याकडे उत्तर असेल, आय एम टू बिझी. मी बिझी आहे. तुम्ही आज चर्च नंतर घरी गेल्यानंतर विचारा बाकीच्या लोकांना, आज प्रार्थना केली का? नाही केली का? बिझी हो. Busy. This word busy is dangerous. हा शब्द जो बिझी आहे तो डेंजर शब्द आहे. हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, आज तुम्ही जगाच्या लोकांना किंवा आपल्याच लोकांना जाऊन विचारा. तुम्ही साधे मित्र, तुमचे जे मित्र आहेत, तुमच्या मैत्रिणी आहेत, तुम्ही त्यांना म्हणतात, अरे काय आजकाल तू भेटतच नाही. आय बिझी, खूप बिझी, टाइमच नाही. अरे दादा बायबल वाचलं का? बायबल वाचलं का? बिझी. बिझी कशामध्ये? जर तुमचं जीवन, तुम्ही त्यांचं जीवन बारकाईने बघितलं, वाचलं तर त्यांचं जीवन बिझी कशामध्ये माहिती आहे? काहीच करण्यामध्ये. The man is doing nothing to be too busy. मनुष्य काहीच न करता खूप बिझी झालेला आहे आज. जर तुमचं जीवन तुम्ही बारकाईने पाहिलं, तुम्ही बघा, तुम्हाला फोन येतो पास्टरचा, तुम्हाला फोन येतो ब्रदरचा, तुम्हाला फोन येतो सिस्टरचा, चला चर्चला जाऊ, चला प्रार्थना करू. आय एम बिझी. आणि काय करतात त्यावेळेस ते? वॉचिंग द मूवीज, पिक्चर बघताय, मोबाईल बघताय, गाणी ऐकतात, ते प्लॅन बनवतात ते की किधर हॉटेल में जाना है, किधर पार्टी को जाना है. त्या सर्व गोष्टी करायला वेळ आहे. काही
न करता मनुष्य बिझी झालेला आहे. दिवसातले त्यांचे मोबाईलचे घंटे काढले, दिवसातून त्याचे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलण्याचा जरी वेळ काढला तरी कळेल की माणूस किती बिझी आहे. जागेवरून देखील हालत नाही आणि आम्ही खूप बिझी आहोत. दिस इज द रियालिटी. आणि ही सत्यता आहे. सत्यता. मनुष्याचं जीवन असं झालेलं आहे. आज मी तुम्हाला म्हणून नाही सांगत आहे, तुम्ही दुसऱ्यांकडे नका पाहू. लुक ॲट युअरसेल्फ. तुम्ही स्वतःकडे पहा. आपलं जीवनाचा फक्त वेळ एकदा कॅल्क्युलेट करून बघा की आपल्याकडे किती वेळ आहे. आपल्याकडे किती वेळ आहे आणि बिझी होण्यासाठी मी काय करतोय, एवढं काय करते एवढं. हॅलो. आणि म्हणून बायबल सांगतं तू किती बिझी आहे, मला याच्याशी घेणं देणं नाही, कारण देणारे मला आवडत नाही. हालेलुया. तुझं कारण किती प्रामाणिक असू दे, तुमचं कारण किती चांगलं असू द्या, तुमचं कारण किती स्वच्छ असू द्या, तुमचं कारण कितीही खूपच जस्टिफायबल असू द्या, पण प्रभू म्हणतो कारण देणारे मला आवडत नाही. कारण देणारे मला आवडत नाही. हालेलुया. Oh, that is the reason प्रभूने आज या जागेमध्ये आम्हाला उभं केलेलं आहे. That is the reason प्रभूने तुम्हाला काहीतरी कामासाठी उभं केलं की जाऊन त्याला सांग, जाऊन त्याची कान उघडणी कर, जाऊन त्यांना मदत कर, जाऊन त्यांना प्रोत्साहन कर जरा. Hallelujah. And read one example. मी आज तुमच्यामध्ये एक एक्झाम्पल वाचू इच्छितो जे संदेशा या वचनामधून सांगत आहे, त्याच्या संदेशामधून सांगत आहे. The message name is Watchman. Amen. Hallelujah. बघा, Watchman, Word of the Night, जे ब्रदर ब्रानमनी 1960 साली प्रचार केलं होतं. आणि देवाच्या लेकरांनो त्या ठिकाणी ब्रदर ब्रानम काय सांगत आहे या उदाहरणामध्ये बघा, ऐका. I'll read this message, I'll read this point. this उदाहरण हे खूप छान आहे आणि मग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, मेसेज 1960 मध्ये 1960 साली ब्रदर ब्रानमने वॉचमॅन हा मेसेज प्रचार केला. त्याच्यामध्ये सांगत आहे, ओ how it was sad when a great midnight cry came and it was all over. It reminds me of a story that I read some years ago about a prospector in Arizona. ते काय म्हणत आहे की किती दुर्दैवाची वेळ आहे, किती दुर्दैवाची वेळ आलेली आहे. अंधकार वाढत राहिलेला आहे. आता अंधकार संपून काय होत आहे, पहाट होण्याची वेळ आहे. अंधकार काय आहे, लोक आरोळी करत आहेत. आणि ते म्हणतात की ही अक्षरशः तशी परिस्थिती आहे जी एका मनुष्यासोबत झाली होती. He was one of these gold-minded people and he wanted to get rich all at once. ते म्हणतात की एक मनुष्य होता आणि त्या मनुष्याला काही न करता श्रीमंत व्हायचं होतं. काही न करता श्रीमंत व्हायचं होतं. रातोरात त्याला श्रीमंत व्हायचं होतं, ठीक आहे नाही. आणि आज रातोरात श्रीमंत होण्यासाठी कितीतरी लोक काय जुगाराच्या व्यसनामध्ये अडकलेले आहेत, लॉटरीच्या सवयीमध्ये अडकलेले आहेत, मटक्याच्या सवयीमध्ये अडकलेले आहेत. रातोरात कशामध्ये श्रीमंत आणि असा एक व्यक्ती होता जो काय रातोरात मी कसा श्रीमंत होईल याचा विचार करून चालत होता. आणि मग तो काय म्हणता आहे, गेट रिच ऑल एट वन्स. सो ही गोज in the desert to prospect. While he was prospecting, the story goes that he found a great nest of nuggets and just overnight became a multi-millionaire.
ते सांगतात की तो मनुष्य रातोरात श्रीमंतुण्यामध्ये साठीकडे निघून गेला, एक अरण्यामध्ये निघून गेला, एक वाळवंट्यामध्ये निघून गेला, एक डेझर्ट मध्ये निघून गेला आणि तिकडे तो शोध करू लागला आणि सापडता सापडता त्याला एक खजिना हाती लागला. हे काय लागलं त्याला? एक पोटली हाती लागली, एक खजिना हाती लागला, जे पोटलीमध्ये अद्भुत मौल्यवान सोन्याच्या गोष्टी. आणि ते पाहून त्याचे डोळे फिरले. तो म्हटला, अरे की मी रातोरात आता काय झालेलो आहे, श्रीमंत झालेलो आहे, करोडपती झालेलो आहे, लखपती झालेलो आहे. आणि मग with his sacks full of gold and he packed his bureau, and he and his bureau and a faithful dog started back to the civilization with the sweat flying from his face, his eyes glittering, and on his road to have a good time for the rest of his life. का म्हणतात ते की तो मनुष्याला जसं ती थैली त्याच्या हातामध्ये लागली, ती पोटली त्याच्या हातामध्ये लागली, त्याच्या चेहऱ्यावरचा घाम सुकून गेला आनंदाने. त्याच्या चेहऱ्यावरचा घाम आनंदाने सुकून गेला, त्याच्या चेहऱ्यावरची थकावट निघून गेली. तो आणि त्याच्या बरोबर कुत्रा होता. तो खूप खुश झाला. आता म्हटलं, आता मला काम करायची गरज. मनुष्याला सगळ्या गोष्टी आळशीपणामध्ये रेडीमेड. आता खूप खुश झाला की बरं झालं, मला पोटली भेटली. आणि मग ती पोटली त्याने घेतली आणि परत शहराच्या दिशेने निघाला. जंगलातून पुढे जायला निघाला, शहराच्या दिशेने जायला निघाला, परत घराच्या वाटेने जायला निघाला. हालेलुया. पण त्या जंगलामधून त्याला घराच्या वाटेमध्ये मोठा प्रवास करायचा. आणि मग ती तैली घेऊन, चेहऱ्यामध्ये आनंद घेऊन, हृदयामध्ये आनंद घेऊन, आपल्या कुत्र्याला घेऊन परत घराच्या दिशेने तो निघाला. So when he was nearing to his place where his destination was to be, they said there was an old abandoned shack. Okay? मग तो त्या जंगलातून चालता 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 काय झाला, थकून गेला. आणि त्याला रस्त्यामध्ये एक आराम करण्यासाठी काय दिसली, एक आराम करण्यासाठी त्याला एक जागा दिसली. आणि तो म्हटला की आज रात्री मी काय करतो इथे थोडासा, आता मला काय आरामच करायचा आहे, आता मला काय काम करायचं नाहीये, आता मला घरी जायचं आहे. तर आज या वेळेस मी काय करतो, इथे या सायंकाळी इथे मी काय करतो, आराम करतो. बघा, समजते तुम्हाला लोकांना. And he went into the shack and laid the money out upon the table by a little grease candle, and was looking over the nights. Hallelujah. बघा, सायंकाळची वेळ झालेली आहे. सायंकाळची वेळ झालेली आहे. पोटलीमध्ये काय आहे, मौल्यवान सोना. आणि याला ते आता राहावे ना की कसल्या प्रकारचं काय काय सोनं आहे, कसल्या प्रकारच्या काय काय मौल्यवान गोष्टी आहे, हे त्याला आता राहावे ना. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्या घरामध्ये, त्या झोपडीमध्ये त्याने दिवा पेटवला. आणि दिवा पेटवून त्याच्या बाजूला जी पोटली होती त्याने पोटली ठेवली. आणि ती पोटली तो उघडून काय करू लागला, Carol and was looking over the nuggets. Little did he know that there was eyes watching him. जर अंधारामध्ये जर कुठे प्रकाश असेल तर सगळ्यांची नजर कुठे जाते, छोटासा जरी प्रकाश असेल तर त्याची नजर कुठे जाते. त्याला वाटलं मी या झोपडीमध्ये सेफ आहे आणि एकटाच आहे, मला कोणी बघायला
हालेलुया. बघा तू झोपडीमध्ये आहे, त्याला झोपडीमधून जर बाहेर बघितलं तर त्याला काय दिसतंय? काय दिसतंय? कारण की बाहेर काय आहे? बाहेर काय? पण बाहेर जे आहे त्यांना आतमध्ये दिसतंय का? हा, त्यांना आतमध्ये दिसतंय की नाही? का? कारण की तिकडे काय आहे? काय तिकडे? हालेलुया. त्या तुटलेल्या झोपडीमधून जे लांब लांबचे कोणीतरी राहणारे आहेत, तिकडे त्याची नजर झोपडीमध्ये दिवा लागला कसा? ही तुटलेली झोपडीमध्ये दिवा लागला कसा? कोण आहे? त्याला वाटतं की कोणीच नाही, मी एकटाच आहे. पण त्या झोपडीच्या आजूबाजूला कोणीतरी आहे जे त्याच्यावरती, त्याला वाटतं मला कोणी बघत नाही. त्याला वाटतं मला कोणी बघत नाही म्हणून तो दिवा लावून काय करतोय? हे हिरा किती मस्त आहे, ओ सोनं किती छान आहे, अरे वा, आता हे सगळं मी विकून मला माल होणार. याचा भाव मी एवढा लावेन, त्याचा भाव मी तेवढा लावेन, मला याच्यातून एवढे पैसे येणार, मला त्याच्यातून तेवढे पैसे येणार, असा विचार करू लागला. पण बघा ज्या वेळेस तो हिरा घेऊन बघत होता, त्याला वाटलं मला कोणी बघत नाही, पण कोणतरी होता, कोणीतरी होतं जो तिथून त्या अंधारामधून हा काय करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि मग सगळी त्यांनी पोटली बघितली आणि थकून गेला. ओके, I was a man and long about the time that he lay down and went to sleep. सगळी पोटली बघितली, अरे वा, आता काय करू, परत गाठ बांधू, उपशाशी ठेवू आणि आता मी झोपी जातो. While he started to go to sleep, the old faithful dog began to bark. Hallelujah. तसा हा माणूस थकून झोपेला लागला आणि झोपेमध्ये विचारामध्ये गेला. अरे तो हिराले भारी दिसत होता, हे सोनाले मस्त दिसतंय, अरे वा, मी उद्या मालामाल होणार, असा विचार करतो. तेच त्याच्या कुत्र्याचा त्याला भुंकण्याचा आवाज आला. कुत्रा काय कारण And he was laying on his pillow thinking. बघा त्याचं कारण काय सांगलंय? And he was laying, तो त्याच्या उशावरती पडून विचार करत होता. Oh, tomorrow I will change this nugget to currency. मी उद्या हे सोनं विकून काय करेल? पैसे. ये हीरा 1 लाख को दे दूंगा, इधर से 1 लाख आएगा, उधर से 2 लाख आएगा, इधर से 4 लाख आएगा. अरे वा, उद्याच्या उद्या मी लखपती होणार. ओ, या 1 लाखाचं मी असं करणार, उद्या 4 लाखाची गाडी घेणार. ओ, ते हॉटेल 5 स्टार आहे ना, उद्या 5 लाख रुपये घेऊन त्या हॉटेलला जा. बघा मनुष्य कसा विचार करतोय. आणि हीच परिस्थिती ज्या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला काय सांगतो, तर ही परिस्थिती आज तुमची आणि माझी आहे. ही परिस्थिती तुमची आणि माझी आहे, कारण की देवाच्या लेकरांनो, मनुष्य दिवस रात्र काम करतोय, काबड कष्ट करून पैसे कमवतोय. इधर से क्या हात मिलेगा, उधर से क्या हात मिलेगा, असे करून पैसे कमवण्याचा प्रयत्न करतोय. इसका टोपी उसको कैसे पहनाऊ, उसका टोपी इसको कैसे पहनाऊ, इधर से कितना आएगा, उधर से कितना आएगा. आणि मग पैसे आल्यानंतर याचं काय, उद्या मग असं करूया, उद्या शॉपिंगला जाऊ. ते साधं दुकान नाही, गजानन मार्केट नाही, मॉल में जाना है. हालेलुया. कल्याणच्या बाजारात नाही रे, नहीं, क्या शोरूम में जाना है, शोरूम. उद्या मला काय मोठी बाईक घ्यायची, चांगली बाईक माझी लय इच्छा आहे, मला ही कार पाहिजे, माझ्या समोर एक बाईक पाहिजे, कार पाहिजे.
सगळे मनुष्य विचार करतो, इकडनं कसं लोन घेता येईल, तिकडनं कसं लोन घेता येईल, आणि इकडनं कसे पैसे घेता येईल, तिकडनं कसे पैसे घेता येईल. हॅलो. आणि त्याला वाटतंय आपल्याला वाटतं अरे आपल्या जीव मस्त आहे, भरपूर पैसे आहेत. हालेलुया. मस्त मिसेसला भरपूर साड्या घेऊन दिलेल्या आहेत, भरपूर सूट पण मी घेतलेले आहेत, लेकरांना पण छान कपडे घेतलेले आहेत. अरे त्या हॉटेलला पण जायचंय आता. हालेलुया. अशा रीतीने हा मनुष्य विचार करणार आहे, आणि तो विचार फक्त तो खयाली पुलाव मध्ये तो विचार करत असतो. त्याला वाटतं मला कुणी बघत नाही, पण कोणीतरी आहे त्या अंधकाराच्या या जगामध्ये जे आपल्याला बघतात ते, की याला मी कसं याला अजून जुगारामध्ये अजून पकडू, कसं याला अजून त्याच्या व्यसनामध्ये पकडू. हालेलुया. आमेन. तो मनुष्य त्याच्या खयाली पुलाव मध्ये जगत राहतो. तसा हा व्यक्ती झोपायला गेल्यानंतर आता विचार करतोय की उद्या मी पैसे विकणार आणि असं करणार, उद्या सोनं विकणार आणि पैसे घेणार आणि असं करत अशा स्थितीचा मनुष्य हॅलो. व्हॉट इज ऑल दिस ड्रीम 11 आणि अजून काय ते सगळ्या गोष्टी आहेत, सगळे सट्टाबाज आहे. सगळं काय सट्टाबाज, सगळ्या सट्टाचा प्रकार आहे. शेअर मार्केट काय आहे, सगळ्या सट्टाचा प्रकार आहे. आणि ज्याला असं लिगल केलेलं आहे की बिलीवर लोकांना देखील काही वाटत नाही, त्यांना वाटतंय की इट इज अ व्हाईट कॉलर, पण इट इज नथिंग बट ते काय नाही तर ते स्पष्ट मी सांगणार आहे, तो एक प्रकारचा सट्टा आहे, तो एक प्रकारचा जुगार आहे. अक्षरशः मनुष्याची परिस्थिती या व्यक्तीसारखी आहे जो आयत पैसा कमवण्याचा प्रयत्न करत आहे. हालेलुया. आणि कधी कधी मग आपण अशा विचारामध्ये पडून जातो, अरे हे पैसे लागले की असं करूया, आणि तो आकडा आला की मग मला जॅकपॉट लागला की काय म्हणतात, जॅकपॉट लागला की मग मला एवढे पैसे आहेत, अरे ही लॉटरीचा नंबर दिला मला एवढे पैसे आहेत, अहो मी असं करतो, मी तसं करतो. अजून काहीच ओपन झालं नाही कुठे, पण माणूस कसा विचार बघा. And I will go to I'll get the great cars, I'll drink the good whiskey, I'll do all these things and have a big time, and I will do every dance, and he would be daydreaming that. तो म्हणतोय मी मोठी दारू पिईल, मोठ्या हॉटेलला जाऊन पार्टी करेन, मोठी गाडी घेईल, असं करेन तसं करेन. And his dog kept barking away. त्याचा कुत्रा ज्यावेळेस हे सगळं विचार तो करतोय, त्याचा कुत्रा काय करत आहे, आरोळी करत आहे. आज ज्यावेळेस सर्व मनुष्य असे विचार करत आहे, काय आम्ही असं करू तसं करू, अरे इथे पण कोणीतरी एक प्रभूचा पुत्र आहे जो प्रामाणिक आहे, तो प्रामाणिकपणे ओरडत आहे, या गोष्टीमधून बाहेर या, हे खोट्या गोष्टी आहेत, या अस्तित्वामध्ये नाहीयेत, याने तुमच्या गोष्टीचं भलं होणार नाही. Praise the Lord. Praise the Lord. And his dog kept barking away. He went to the door and opened the door and said, "Shut up." तो ज्यावेळेस या विचारामध्ये जगत होता, त्याच्या कुत्र्याचा आवाज त्याच्या कानावरती पडतो, कौन मेरे को डिस्टर्ब कर रहा है, कौन मेरे को डिस्टर्ब कर रहा है. मी एवढं छान विचारामध्ये इमॅजिन करतोय, ऐसा करूगा वैसा करूगा, कुत्र मला
आवाज देऊन मला डिस्टर्ब का करतय? म्हणून तो रागाने उठून दरवाजाकडे जाऊन काय करतोय? कुत्र्याला उठतोय, ए हट, छान बस. हॅलो, shut up. And the dog winked. He was tied to a leash and he tried to warn his master. मालक ओरडल्यावरती काय? कुत्र शांत बसलं, कारण की त्याला एका दोरीने काय केलं होतं मालकाने? पण तो भुंकून मालकाला एक संदेश देत भुंकण्याच्या मागे काहीतरी But he went back again and laid down on his bed, and again the dog started barking again. And he called him time after time, shut up! I don't want to hear you. I want a lovely dream tonight of a good times I'm going to have tomorrow, and I cash in my clothes. Hallelujah. काय? तो कुत्रा भुंकत राहिला आणि तो दरवाजावरती जाऊन त्या कुत्र्याला शांत बसवत राहिला आणि त्याला सांगत राहिला, भुंकू नको, कारण की मला आज काय करायचंय? सुंदर स्वप्न बघायचे आहेत की मला हे कितीला विकायचंय, हे विकल्यावर किती पैसे येणार, मग मी काय करणार, मी काय कसं करणार आहे. आणि मग तो त्या कुत्र्याला ओरडत राहिला, शांत बसत. And finally the dog barked again. He became angry. तो विचार करतोय, स्वप्नामध्ये जातोय, खयाली पुलाव बनवतोय, ऐसा करतो वैसा करतो, आणि कुत्र्याचा आवाज डिस्टर्ब करतोय कुत्र त्याला. म्हणून तो शेवटी एवढा चिडतो की मला एन्जॉय नाही करू देत. काय? माझं स्वप्न मला एन्जॉय करू देत नाही. चिडतो तो खूप. हालेलुया. तशाच रीतीने देवाच्या लेकराला खूप वेळेस लोक त्यांच्या जीवनामध्ये एन्जॉय करत असतात. देवाचा कोणीतरी एक प्रामाणिक व्यक्ती त्यांना सांगत असतं, असं नाही करायचं, ते चुकीचंय, असं नाही वागायचं, ते चुकीचंय, असं नाही बोलायचं, ते चुकीचंय, असे कपडे नाही घालायचंय, देवाच्या वचना विरुद्ध आहे, अशा संगतीमध्ये नाही राहायचं, ते देवाला आवडत नाही. अरे कशाला मला डिस्टर्ब करतो? कशाला मला एवढा फोर्स होता? आय वॉन्ट टू एन्जॉय माय लाईफ. का सारखं आम्हाला ओरडतात, चर्चला या. का आम्हाला सांगतात असं की असं कपडे नाही घालायचे, तसे कपडे नाही घालायचं, एवढा मेकअप नाही करायचा, एवढं पार्टी नाही करायची करून. आय वॉन्ट टू एन्जॉय. मी कधी एन्जॉय करणार माझं लाईफ? मी एन्जॉय कधी करणार? मला एन्जॉय करायचं. एव्हरी टाइम लोक ज्यावेळेस एन्जॉय करायला जातात, पास्टर हे काय करायचं, चर्च का जाओ, हे कसं करायचं नाही, मी सांगितलं ना. एक तो पास्टर बदलना पडेगा, एक चर्च बदलना पडेगा. चर्च सोडून पण तो एक प्रामाणिक त्या कुत्र्याप्रमाणे जसा या माणसाचा आहे, तो देवाच्या प्रामाणिक कुत्र्याप्रमाणे आज देवाच्या लोकांचं संरक्षण करण्याचा एक संदेश देत आहे. अरे वाचा, स्वतःला वाचवा, कारण की काहीतरी संकट येणार आहे. लोकांना ते समजत नाही. They want to enjoy. Hallelujah. आणि मग सरते शेवटी ते कधी मग लोक एवढे चिडतात
गायब होतात. म्हणून ते पास्टरला सोडून देतात, म्हणून ते मेसेजला रिजेक्ट करतात. शोधण्या, माझ्यामध्ये काहीतरी चुकतंय का ते शोधण्याच्या ऐवजी, अरे माझा कुत्रा काय एवढा कधी भुंकत नाही, माझ्यासोबत एवढ्या सोबत या जंगलामध्ये आहे, एवढा कधी भुंकत नाही, आज याला झालं काय, हे शोधण्याच्या ऐवजी त्याला ओरडत बसलेला आहे तो मालक. का? कारण की त्याला त्याच्या दुनियामध्ये, खयाली गुलामध्ये त्याला काय करायचंय? तरुण मंडळी, आपले लीडर्स, आपल्या सिस्टर्स, आपले वयस्कर लोक कसं शांत असतात. काय बोलतात? आज का चिडले, आज का काठी घेऊन मागे लागलेले आहेत? काहीतरी रिझन, काहीतरी कारण आहे त्याच्या मागे. हालेलुया. अरे जसं तुम्ही 10 वर्ष अगोदर माझ्यासोबत चालत होता, आता तसं चालून उपयोग नाहीये, कारण की आपण आता 10 वर्ष पुढे आलेलो आहोत. आता टाइम अजून कमी राहिलेला आहे. पहिल्यासारखं चालून जमणार नाही, पहिल्यासारखं तसंच नॉर्मल साधा विश्वास ठेवून चालणार नाही. आपल्या डेडिकेशन मध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या विश्वासामध्ये आता काय वाढली पाहिजे? वाढ झाली पाहिजे. नाही तर पहिले पण काय, चर्चला नाही तुम्ही पण नाही येणार, 10 वर्षानंतर पण तुम्ही म्हणता ती चर्चला नाही तर मी पण नाही येणार, मग तुम्ही 10 वर्ष मागेच आहात. अजून वेळ फक्त पुढे गेलाय. 2014 चे 2024 झाले, तुम्ही आहात तेच आहात. Praise the Lord. We cannot be same. अरे आज शोधलं पाहिजे की काय कारण आहे की पास्टर असे म्हणतात, काय कारण आहे की पास्टर एवढं आमच्या मागे लागलेले आहेत, काय एवढं कुत्र्यासारखे आमच्या मागे लागलेले आहेत. आम्ही यूज दिस वर्ड, मला बोलूशी वाटतं का कुत्र्यासारखे मागे लागलेत आमच्या आज पास्टर. माहिती जस कुत्रा मागे एखादा तुम्ही पाळायला सांगा, लय गुडघे दुखतात, लय गुडघे दुखतात, चालवत पण नाही. पण रस्त्याने जाताना जर कुत्रे मागे लागले तर गुडघ्याचं दुखणं कुठे जातं? मांड्यांची सूज, पोटऱ्यांची सूज कुठे जाते? हालेलुया. तशाच रीतीने जसं आपल्या जीवावरती आल्यावरती आपण म्हणतो आज तुमच्या आत्मिक जीवावरती हे बेतलं नाही पाहिजे, म्हणून मी तुमच्या मागे लागलोय. आज I'm gonna not leave you. मी तुम्हाला असं सोडणार नाहीये. Amen. कोणी असो किंवा नसो, 5 लोक जरी असले इकडे जे माझ्यासोबत प्रामाणिक रीतीने एक संधी होऊन देवाच्या राज्यामध्ये खांद्याला खांदा लावून चालले, बस झाले 5 लोक मला. पण लाडी कोणी बस. हॅलो, खूप प्रेमाने मायेने बाजूला. आता संकट येत आहे देवाच्या लोकांनो, स्वतःला सावरून घ्या, शोधा की माझ्याकडनं काही चुकतंय का, मी अजून तिकडेच आहे का, मी वाढलोय, मी अजून वाढलीये. Hallelujah. And finally the dog barked again and he became angry. He reached in the corner and got the double-barreled shotgun, went to the door with the hammer's back and shot the dog down to death. एवढा चिडला. आता माझ्याकडे पैसे कुत्र्याची गरज नाही. पहिले कुत्रा काय केलेला, माझं रक्षण करेल, माझं काय करेल, रक्षण करेल. कुत्रा नाही ना असा प्राणी आहे की तुम्ही त्याला एकदा खायला दिलं तर कधीच तुम्हाला चालू नेहमी लक्षात ठेवा. कुत्रा एक असा प्राणी आहे की त्याचा जीव गेला तरी चालेल, पण तो जो पण जीव होता तो तुम्हाला वाचवय. मग ते त्याचं
युद्ध भागाशी करू. पण तो म्हणला माझ्याकडे आता पैसे आलेले आहेत, मला कुत्र्याची गरज आहे, की 10 कुत्रे असून घे. आम्ही आता किती वर्षापासून चर्चला जातोय, आम्ही आता देवाचं वचन वाचतोय, आम्हाला माहिती आहे प्रभूचं वचन काय. हे पाच सांगणं नाही, हे आम्हाला पटत, आम्हाला पटत का खयाली तुला तो उनके मन में भर रहा है. आमेन. हालेलुया. आणि मग शेवटी त्याने काय केलं, एवढा चिडला तो व्यक्ती, एवढा चिडला, शेवटी त्याने त्याची बंदूक घेतली आणि त्याच्या त्याला त्याने मारून टाकलं. त्याने काय केलं, हालेलुया. हेच आज लोक करत आहेत. पास्टर आज प्रचार करत आहे प्रामाणिक रीतीने, लोकांना तो नकोसा आहे, लोकांना तो नकोसा आहे. त्यांना कशी पॉल सेज, मला वेळ नाही आपल्याकडे, तुम्हाला सांगितलं असतं गोष्टी. पॉल म्हणतोय की ज्यावेळेस त्याच्या लीडरला, त्याच्या लेकराला लीडर म्हणून पाठवत आहे, सांगतोय ते म्हणतात की असे दिवस येत आहेत, असे दिवस येत आहेत की लोक आपल्या कानाची खास म्हणून काय संदेश, त्यांच्या कानाला जो संदेश पडेल तेच ऐकतील. जे चर्च मला माझ्या इच्छेप्रमाणे राहू देईल, मी त्याच चर्चला जाणार. जे पास्टर मला ओरडणार नाही, मी चुकीचं वागलो किंवा चुकीशी वागले तरी ते मला काय बोल, मला असेच पास्टर पाहिजे. माझे कान पकडणारे पास्टर, मला हुशारी करणारे पास्टर, मला जास्त हुशारीने सांगणारे पास्टर. शेवटी त्यांनी त्या कुत्र्याला काय केलं, कुत्र्याच्या भुंकण्याच्या मागे काहीतरी कारण होतं. कुत्र्याच्या भुंकण्याच्या मागे एक संदेश होता, जो त्याच्या मालकाला तो देण्याचा प्रयत्न करत होता. तो गाढव त्याच्या मालकाला तोच संदेश देत होता, जे आज हा कुत्रा त्याच्या मालकाला देण्याचा प्रयत्न करत होता. तो गाढव ज्याच्यावरती एक संदेश बसलेला आहे, ज्याचं नाव बलाम आहे, त्याच्या नजरेसमोर काय आहे, मोठी ख्याती, पॉप्युलॅरिटी आहे, पैसा आहे. राजाने मोठे मोठे गिफ्ट्स पाठवलेले आहेत मालकाने, जा आणि इस्रायलला शाप दे, जा आणि इस्रायलाला काय कर, शाप दे. त्याच्या डोळ्यासमोर ती पैशाची धुंदी, ख्याती, मला हे भेटणार ते भेटणार, हे राज्य भेटणार, त्याची धुंदी. त्याचा गाढव त्याला सांगतोय, महाराज आपण याच्या पुढे नाही जाऊ शकत. आणि हा गाढवावरून उतरला आणि त्याच्या गाढवीला ते घेऊन 1, 2, 3 वेळेस त्याने मारलं. काय झालं तुला, अरे गाढवा तुला सांगत नाही, अशी तू वागत नाहीस, आज काय झालं तुला. शेवटी एक रस्त्याने पाळली, गाढव नाही ऐकलं, दुसऱ्या रस्त्याने पाळली, नाही ऐकलं, तिसऱ्या रस्त्याने पाळलं, दूर मध्ये शिव थांबला ना, लेफ्ट आहे ना राईट आहे. गाढव पुढे जायला तयार नाही, त्यांनी चिडून पालावाने 3 काट्याने मारलं त्याला. शेवटी काय झालं, ते गाढव बोलायला लागलं, अरे मी अशी कधी तुझ्याशी वागले का, पण मी जर जात नाही तर याच्या मागे काहीतरी कारण आहे. समोर तुला दूध दिसत नाहीये का, त्याच्या हातामध्ये तलवार आहे. हालेलुया. ज्या वेळेस मनुष्याच्या डोळ्यावरती पैशाची धुंदी चढते,
ज्यावेळेस मनुष्याच्या डोळ्यावरती जगाची धुंदी चढते, ज्यावेळेस मनुष्याच्या डोळ्यावरती फॅशनची आणि चुकीच्या संगतीची, व्यसनाची धुंदी चढते, त्यावेळेस त्याला परमेश्वराचं वचन दिसत नाही. जसं तुम्ही चर्चला येणं सोडता, जसं तुम्ही प्रार्थनेला बसणं सोडता, जसं तुम्ही बायबल वाचायला सोडता, तुम्ही परमेश्वराला शोधायला सोडता, तशी ती धुंदी वाढत जाते, वाढत जाते, वाढत जाते. हा एक संदेश असून त्याच्या समोर एक परमेश्वराचं दूत उभा आहे, त्याला दिसेल त्या धुंदीत आणि ते गाढव बोलणं शेवटी त्यावेळेस त्याला अक्कल आली. बरं, या कुत्र्याची गोष्ट तशी नव्हती. त्याच्या मालकाच्या डोक्यावरती जास्त धुंद होती, त्याने त्याला मारून टाकलं. आणि तसं मारून टाकलं तर पुढे काय झालं ऐका. त्याला मारून टाकला आणि मग तो बिछाण्यावरती, आता मला शांत होते, आता मला कुणी डिस्टर्ब करणार, अभी मैं मेरे ख्याली पुलाव में, मेरे सपनों में मुझे कोई डिस्टर्ब नहीं करेगा. आमेन, हालेलुया. एकदा चर्च बदललं, एकदा पास्टर बदलले, आता मला कोणी किरकिर करणार नाही, आता मला कोणी बोलणार नाही, हे प्यायचं नाही, तसं करायचं नाही, त्या पोरांमध्ये उठायचं बसायचं नाही, आता मला कोणी बोलणार नाही. आता माझ्या मर्जीचा मी राजा, आता माझ्या मर्जीची मी राणी. तो परत जाऊन त्याच्या बिछाण्यावरती झोपला, पडला. Set the gun down and lay down on a bed and folded his hands with his dream and fell off asleep. शांत झोपला. Just in a little while the door opened easily. थोड्याच वेळात हळूच दरवाजा कुणीतरी काय केला, उघडला हळूच. का? कारण की कुणी अडवायला नव्हतं. आता जो अडवणारा होता त्याला तर मारून टाकलं. अडवायलाच नाही, कोणीतरी आलं, त्याला उघडला. Someone slipped across the floor and plunged a saber knife into his bosom and took the gold and left with it. कुणीतरी आळूस दरवाजा ओपन केला, चाकू घेतला, छाताडात टाकला, सोन्याची पोटली घेतली. ज्यावेळेस तो ते सोनं बघत होता, त्याला वाटलं मला कोणी बघत नाही, पण कोणीतरी तो जो खेळून त्याच्याकडे बघत होता. आणि इकडे प्रकाश काय आहे आणि हे प्रकाशामध्ये तो काय करतोय सगळं लक्ष ठेवून होता. पण आज जाऊ कसं तिथं कुत्र आहे, आज जाऊ कसं तिथं कुत्र आहे, कुत्र्याची झोपण्याची वाट बघत होता. जोपर्यंत कुत्र आहे घुमतय तोपर्यंत त्याला जायला काय एंट्री नव्हती. जसं तो कुत्रा मेला, त्याला हलवणार गेला, चाकू घेऊन माणसाच्या छाताला घुसवला आणि सोन्याची पोटली. देवाच्या लेकरांनो, मला तुम्हाला सांगू द्या की तुमचं जीवन हे अमूल्य आहे. तुमचं जीवन हे अतिशय मूल्यवान, सोन्यापेक्षा अधिक मूल्यवान आहे जे तुमचा जीव आहे. कारण की त्याच्यामध्ये परमेश्वराचा काय आहे, भाग आहे. तुमच्यामध्ये परमेश्वराचा भाग आहे, परमेश्वराचा प्रकाश आहे. हालेलुया. तो परमेश्वराचा प्रकाश कुणीतरी बघतय. तुमच्यामध्ये देवाचा भाग आहे हे कुणीतरी बघतय, तो शैतान बघतोय. हालेलुया. तुमच्याकडे काहीतरी अमूल्य आहे, जे म्हणजे परमेश्वराने तुम्हाला दिलेलं तुमचं जीव. तुमच्यामध्ये असणारा देवाचा
शैतानाला पाहिजे की या शरीराचं तुम्ही नाश करावं, म्हणजे तो त्याला त्याच्या दिशेने घेऊन जाईल. ज्यावेळेस मोशे मेला, ज्यावेळेस मरण पावला, त्याच्याकडनं काय झालं होतं? एक पाप झालं होतं. आणि ज्यावेळेस त्याच्याकडनं पाप झालं, मोशे मरण पावला, शैतान आला, मोशे पापी आहे, मला त्याचा आत्मा पाहिजे, मला त्याचा. देवाच्या लेकरांनो, तुम्ही समजून घ्या, तुमच्यामध्ये सोन्या चांदी काय 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 त्याच्यापेक्षा मौल्यवान तुमच्यामध्ये देवाचा आत्मा, देवाचा भाग तुमच्यामध्ये आहे. तो प्रकाश तुमच्यामध्ये आहे, देवाचा भाग तुमच्यामध्ये आहे. तुम्ही देवाची निर्मिती आहात. हालेलुया. या जगासोबत, जगाच्या गोष्टी सोबत एक होता खाना नाही. जगाच्या सगळ्या ज्या सवय आहे त्याच्या सोबत काही आपण एक रूप होता कामा नये. मी काय म्हणतोय? एक रूप. ते जीवन घेऊन आपण चालू शकत नाही. We got to cut it. आणि ते कट करण्यासाठी मी इकडनं भुंकतोय, ओरडतोय, चिल्ला राहू की याच्यातून बाहेर या, स्वतःला सुधरवा, तुमच्या लोकांना सुधरवा, आपल्या परिवाराला सुधरवा. अरे काय करताय घरी बसून? चला प्रार्थना करूया. काय करताय घरी बसून? चला चर्चला जाऊया. If you don't take the stand tonight, तर तुम्ही आज तुमच्या परिवारासाठी खंबीरतेने नाही उभे राहिलात, मग उद्या त्याच्या प्रॉब्लेम साठी तुम्ही जबाबदार. तुम्ही तुमच्या परिवारासाठी, आपलं काम आहे सांगणं काय करायचं काय नाही करायचं, तो डिसिजन घ्यायचं काम त्यांचं आहे. जब तक हम लोग जिंदा है, हम लोग को उनको बताना है, आपल्याला त्यांना सांगायचंय. आमेन. Hallelujah. I want to carry this burden in my heart till the last breath of my life. जोपर्यंत माझ्यामध्ये शेवटचा श्वास आहे, हे ओझ मला घेऊन चालायचं की मी कोणाला तरी त्या नरकाच्या दरवाजामधून ओढून बाहेर काढू. कोणाला तरी त्या नरकाच्या दरवाजामधून बाहेर काढून परमेश्वराच्या राज्यासाठी त्याला मी. आणि म्हणून आपल्याला आज शोध करण्याची वेळ आहे, गरज आहे देवाच्या लेकरांना. He lost everything. The सोनं चांदी सगळंच गमावून बसला. आमेन. पण आज देवाच्या लेकरांना तुमच्या सर्व जे सोन्यापेक्षा मौल्यवान आहे, जे बावन कशी सोन्यापेक्षा शुद्ध आहे, आणि मधामधून पाझरणाऱ्या मधामधून ओंगळणाऱ्या पाझरणाऱ्या मधापेक्षा काहीतरी गोड आहे. ते म्हणजे काय आहे? देवाचं वचन. ते म्हणजे देव. दावीद राजा म्हणतो सोन्यापेक्षा, बावन कशी सोन्यापेक्षा, मधापेक्षा, मोहळामधून पाझरणाऱ्या मधापेक्षा देवाचं वचन कसं आहे? शुद्ध आणि गोड आहे. तो जो शेतकरी होता, त्याच्या शेतामध्ये काम करता करता, तो एखाद्या शेतामध्ये काम करता करता त्याला शेतामध्ये काम करता करता एक मोठा खजिना काय भेटला? मोठा खजिना. आणि त्याने तो खजिना तिकडेच लपून ठेवला. आणि काय केलं? घरी गेला, बायबल सांगतं, आणि घरदार सगळं विकून टाकलं. जे काही पैसे आले त्या पैशाने काय घेतलं? शेतच विकत घेऊन टाकलं. शेतच विकत घेऊन. ज्या क्षणी त्याला कळलं की या शेतामध्ये सोनं आहे, खजिना आहे, घरदार सगळं विकलं आणि शोध करू लागला, विचार करू लागला शेत कसं विकत घेता येईल. कारण की शेतामध्ये काय
हालेलुया. देवाच्या लेकरांनो, जर तुम्हाला कळालं की तो खजिना येशू ख्रिस्त आहे, जो तुमच्याकडे आहे, तुमच्या जवळ आहे, तर तुम्ही सर्व काही गोष्टी सोडून देतात. सर्व काही गोष्टी तुम्हाला फिक्क्या वाटायला लागतील आणि त्या वचनापेक्षा मधुर तुम्हाला काही वाटणार नाही. त्या वचनापेक्षा मधुर काही तुम्हाला वाटणार नाही. एक छोटी गोष्ट सांगू, हा मेसेज मी आज संपवत आहे. जोपर्यंत तुम्ही त्या वातावरणामध्ये आहात, त्या वातावरणाचा तुम्हाला त्या गोष्टीचा आनंद देतो. ज्या काही तुम्ही वातावरणामध्ये आहात, त्या वातावरणाचा आनंद तुम्ही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही पिक्चर बघत आहात, टीव्ही बघत आहात, मोबाईल बघत आहात, रील्स बघत आहात, जोपर्यंत त्या मोड मध्ये आहात, त्या वातावरणामध्ये तुम्हाला त्या गोष्टी खूप मस्त वाटतील, मस्त वाटतील, आनंद वाटतो. पण तुम्हाला डिसिजन घ्यायचं की अजून एक जागा आहे. जर तुम्ही ते बंद करून प्रार्थनेला वेळ दिला, जर ते बंद करून वचनाला वेळ दिला, तर वचनामध्ये देखील अद्भुत आनंद आहे. वचनामध्ये प्रभू तुम्हाला प्रगती करून देऊ शकतो. ज्यावेळेस तुम्ही एकटं जाऊन प्रार्थना करा, एकटं जाऊन वचन वाचता, एकटं जाऊन विचार करता की प्रभू मी काय करू, माझ्यासाठी काय आहे. प्रभू आपण खूप जास्त अपवित्र आहोत, म्हणून प्रभू आपल्याशी संकेताच्या द्वारे बोलतो. कशाच्या द्वारे? संकेताच्या द्वारे. म्हणजे तुम्ही बायबल वाचता, अचानक एखादं वचन तुमच्यासमोर, अचानक देवाचा विचार तुमच्या मनात. पण हळूहळू जसं तुम्ही जगाच्या गोष्टीमधून बाहेर पडून देवाच्या गोष्टीमध्ये वाढत जातात, तेवढा हळूहळू प्रभू तुम्हाला प्रगट व्हायला चालू होतो. एकदा एवढे वैतागले की काय आवाज मला या झाडामधून येत असतो की स्वतःच्या जीवनाला शुद्ध राहा. एकदा बायकोला म्हटले, बाई माझ्याकडे किती फक्त $25 आहेत, किती तर रे तुला, आणि संसार चालव, मला याचा शोध लावायचा आहे. मला काय करायचं आहे? शोध लावायचा आहे की काय आवाज माझ्या मागे येतो. तुझ्यासाठी एक सेवक आहे, तुला एक काही काम आहे, मला याचा शोध करायचा आहे. बाईला काय त्याच्या पत्नीला $25 दिले, तिथे शोध करायला चांगला. तसं त्या जंगलामध्ये जाऊन शोध कर. कुठे शोध करणार जंगलामध्ये? जगात फिरणार काय? जंगलामध्ये जाऊन गुडघ्यावरती येऊन शोध करू लागले. जंगलामध्ये जाऊन बायबलमध्ये परमेश्वराला शोधू लागले. हा काय आवाज येतो मला? हे काय सांगत राहतो तुम्हाला? मला काही समजत नाही, मला त्रास होतोय या गोष्टीचा. सगळ्या गोष्टीपासून वेगळे झाले आणि जंगलामध्ये प्रार्थना करू लागले, बायबल वाचू लागले, प्रार्थना करून वचनामध्ये देवाला शोधू लागले. शोधता शोधता संध्याकाळ झाली, रात्र झाली. मग त्या जंगलामध्ये त्यांनी स्वतः एक घर बनवलं, एक केव, आणि तिथं जाऊन जशी प्रार्थना करत राहिले. अंधारात, त्या अंधारामध्ये एक मोठा प्रकाश आला. तो प्रकाश त्यांना सांगला, मी तुला सांगतो की मी कोण आहे, मी तुला सांगतो की परमेश्वर कोण आहे. त्या ठिकाणी तो देवदूत त्यांना दर्शन देण्यासाठी आला की मी तुला सांगेन तुझी मिनिस्ट्री काय आहे, मी तुला सांगेन तुझी सेवक काय आहे. हालेलुया. आपण अजून खूप पवित्र आहोत, आपण अजून खूप देवापासून लांब आहोत. But the word says is the same unchanging God. बायबल सांगतो तो कधी न बदलणारा परमेश्वर आहे. जर तो अब्राहमाला प्रगट झाला, जर तो मोशेला त्याने दर्शन दिलं, हालेलुया, जर त्याने त्याच्या संदेश त्यांना दर्शन दिलं, तर तो आज तुम्हाला आणि मला देखील दर्शन द्यायला तयार आहे. Lack the dedication. Lack the dedication. डेडिकेशन म्हणजे काय? म्हणजे काय डेडिकेशन? काय डेडिकेशन?
मराठीमध्ये डेडिकेशन वर्ड लॅक द डेडिकेशन. आपण ती मराठी शब्द आपण जी इच्छाशक्ती, भावशक्ती, ते प्रामाणिकता मध्ये शोधतो. डेडिकेशन आपण ती कंटिन्युअस सातत्याने चालणं, काय सातत्याने चालणं आपण त्याच्यामध्ये खूप कमी. निष्ठता आपण ती निष्ठता मध्ये खूप कमी. पुढे 8 तास प्रार्थना केली ना, 4 तास मोबाईल काढतात नाही आपल्या मोबाईल आपल्या जीवनामध्ये. आता मम्मीने काही काम सांगितलं आणि हे काम तिथे लोक असे की त्यांना मोबाईलमुळे कामाला देखील जायला आवडत नाही. कामाला देखील जा कितीतरी अशा स्त्रिया आहेत आज मोबाईलमुळे, रील्समुळे स्वयंपाक देखील करत नाही. मुलांची काळजी घेणं सोडूनच द्या. जगाची वास्तविक परिस्थिती आहे. रील्समुळे सगळं जग, तरुण पिढी बरबाद होत आहे. माता बहिणी बरबाद होत राहिली आहे. पुरुष मंडळी बरबाद होत राहिली आहे. शोध घ्यायला आणि म्हणून आज तुम्हाला सांगतो, आज संधी आहे, परमेश्वर भक्तीचा काळ आहे. आज तुम्ही अजून थोडा अभ्यास केला, अजून थोडं काम केलं तर पैसे येतील. कोणत्या महिन्याला आशीर्वाद. आज तुम्ही जाऊन स्वयंपाक केला तर आपल्याचं जेवण भेटेल. ठीक आहे. आज कशा स्थितीने आज तुम्ही परमेश्वराकडे प्राप्तीची प्रार्थना केली, प्रभू तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार. आणि हा संदेश फक्त तुम्हाला नाही, हा संदेश मला देखील. Message is not for you only, it's for me too. I take the pride in it. मला अभिमान वाटतो या गोष्टीचा. मेसेज फक्त तुमच्यासाठी नाही, मेसेज माझ्यासाठी देखील आहे. कारण की प्रभूने माझ्यामध्ये काहीतरी कोणीता बघितली किंवा माझ्यामध्ये प्रभू काहीतरी सुधारणा करू इच्छितो. पण तुमच्यामध्येच नाही, तरी आपल्या सगळ्यांना वाढायचं प्रभू. हालेलुया. और जब तक इधर वो छोड़ूंगा नहीं मैं किसी को. हालेलुया. प्रेमाने रागवून कसं करून तुम्हाला मी या साईडला खेचण्याचा प्रयत्न करणार. मग कोणी नाराज झालं तर चालेल, कोणी ओरडलं तर चालेल, चर्च सोडलं तरी पण चालेल, छोडूंगा नाही मैं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्लीज कधी मी ओरडलं तर नाराज होऊ नका. तुमचं प्रेम आहे, मला तुमची काळजी आहे. Just amen. May God bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल. Hallelujah.